हे क्विकर ओट्स वापरते प्लेन. हार्डली मी त्याला 1.5-2 चम्मच टाकते. आज गॅस ओट्यावर जेवण चाललंय, त्याचा आज पूर्ण रुटीन मी शेअर करते. पूर्ण कपडे खराब केले, पटकन कपडे चेंज करते. चेंज केले पटकन. आणि आता पूर्ण आज वीकेंड असल्यामुळे पूर्ण स्वच्छ झाडू पोछा मारून घेते, कारण रोज पोछा मारणं होत नाही. त्यामुळे आज पटकन झाडू पोछा मारून घेते. शिवांशची आंघोळ झाली आहे. मीच त्याला आज आंघोळ करून दिली, कारण हेमंत नाही आहे आज घरी, तर मीच सगळं मॅनेज करते आज. शिवांश रेडी झालाय. आता मी पटकन आंघोळ करून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. आता मी एकटीच आहे, एकट्यासाठी मी काहीतरी बघू आता काय करते. असा बदमाशीपणा करतो. मी आंघोळीला गेली तोपर्यंत त्यांनी स्टूल चेअर घेऊन गेला, चेअरवरून टेबलवर उभा झाला आणि आता मस्ती करून राहिला तिथे उभा राहून. म्हणूनच मी आज डोकं धुतलं, जेणेकरून त्याने काही कारभार नको करायला. आता वाजला 1 आणि लंचमध्ये शिवांश खात आहे दही आणि पोळी. देवाला नैवेद्य करून घेते मी. झोपला आता, मी त्याला झोपवून दिलं. तर मी एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे आज, सो स्टे ट्यून. काय खाते तू? चिवडा खाते? ठीक आहे. शिवांशनी चिवड्याची डिमांड केली आहे, तर मी पटकन मोमोला चिवडा करून घेते. आता आम्ही दोघंच जण आहोत, तर मी थोडंसं चिवडा करते. एकच कांदा आणि थोडंसं कोथिंबीर मी कापून घेतली आहे. या तेलामध्ये मी शेंगदाणे पण थोडे तळून घेतले. आणि कमी तेलाचा कच्चा चिवडा रेडी आहे. महाराष्ट्रामध्ये असलं की खूप आवडतो कच्चा चिवडा. कुठे गेलं की कच्चा चिवडा म्हटलं की मस्त मजा येऊन जाते. त्याला मी उठल्यानंतर 2 पोळीचा काला देते, 2 पोळी आणि दुधाचा काला. बट आज त्याने चिवडा खाल्ल्यामुळे त्याला भूक नाही आहे जास्त, तो जेवण नको म्हणे. बट मी तरी 1 पोळीचा काला केला आहे, 1 दूध आणि पोळीचा, तर त्याला तो आवडतो. शिवांशला 1 पोळी दिली होती, त्याने फिनिश केली. पाहिलं. आणि आमचा बापू आता जिम करताय. शिवांश साखर तूप पोळी खात आहे. शिवांशला मी आता डिनरमध्ये साखर तूप पोळी दिली आहे. गरम गरम पोळी करून दिली त्याला, तर तो आता खात आहे. तो गुड नाईट, से गुड नाईट. उद्या भेटू. सी यू टुमॉरो.